बातमी सोलापुरातून सोलापुरामध्ये बार्शी या ठिकाणी अनपेक्षितपणे निकाल समोर आलेला आहे। या ठिकाणी सोलापूरच्या बार्शीमध्ये ऐतिहासिक निकाल लागलेला आहे, अनपेक्षित निकाल लागलेला आहे। पवार गटाचे उमेदवार हे पराभूत झालेले आहेत। राष्ट्रवादीचे पवार गटाचे उमेदवार हे पराभूत झाले। पवार गटाला हा मोठा झटका मानला जातोय। भाजपानं जोरदार मुसंडी मारत विजयाची हॅट्रिक या ठिकाणी साधलेली आहे। सोलापुराच्या बार्शी या ठिकाणचा निकाल भाजपाला 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायतीमध्ये एक हाती सत्ता मिळाली आहे। आपल्यासोबत माजी आमदार राजेंद्र राऊत आहेत। त्यांनी बार्शी तालुक्यातील 12 पंचायत समिती आणि 6 जिल्हा परिषद 18 पैकी 18 जागेवर यश मिळवलं। काय सांगाल भाऊ, 18 पैकी 18 विजय झाला? नाही, हे माझ्या बार्शी तालुक्यातील सर्व जनता जनार्दन केलेली कमाल आहे। कारण ज्यावेळेस मी आमदार होतो, अपक्ष आमदार, त्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विकास झाला आणि अत्यंत चांगली परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याच्या घरी सोन्याचा दूर निघाला अशी परिस्थिती या ठिकाणी झाली। सोन्याचा घास गेला, तरुणांना हाताला काम मिळू लागलं आणि दुर्दैवानं विधानसभेमध्ये माझ्याबद्दल काही निगेटिव्ह पसरवलं गेलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्या माझ्या जनतेच्या लक्षात आल्या की ह्याला तर कुठलीच चूक नसताना, कारण मी फक्त त्यांच्यामध्ये मिसळण्याकरता थोडं कमी पडलो। विकास निधी मोठ्या प्रमाणामध्ये येत असताना मी मुंबई, सोलापूर, पुणे या ठिकाणी मी अडकत होतो आणि इकडं जनतेमध्ये मायाबद्दल एक अफवा पसरण्याचं मोठं षडयंत्र या ठिकाणी, कारण मी जर बार्शी थांबलो असतो तर बार्शी तालुक्याचं मोठं नुकसान झालं असतं आणि ह्याचा गैरफायदा घेऊन विधानसभेमध्ये षडयंत्र रचलं गेलं। परंतु ज्यावेळेस मी जनतेच्या कोर्टामध्ये गेलो, हे नेमकं माझ्याबद्दल काय झालं होतं विचारलं, की सगळ्यांच्या लक्षात आलं की हा तर एक निर्दोष माणूस आहे, विनाकारण ह्याला आपण शिक्षा ठोठावली आणि ती माझी निर्दोष मुक्तता आज केल्यासारखं मला मन मोकळेपणानं वाटतंय। आज बाजार समिती दिली सगळ्यांच्या